श्री स्वामी समर्थ. बाळा, तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अचानक बदलत असतात. कोणी अचानक बदलत नसतं आणि असंच सोडूनही जात नसतं. त्याची सुरुवात तर खूप आधीपासून झालेली असते आणि तसे सिग्नल पण तुम्हाला ते देतात, पण ते आपल्याला कळत नाही. आणि जरी ते समजले तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. तर त्या मनाला निर्धास्तपणे सांगा की मला माझ्या कर्मावर विश्वास आहे, स्वतःवर विश्वास आहे, स्वामींवरती विश्वास आहे. मी कोणाचं वाईट केलं नाही किंवा कोणाबद्दल वाईट विचार केला नाही, तर माझं सगळं चांगलं होईल आणि माझं काही वाईट होणार नाही याची मला चांगलीच खात्री आहे. घराबाहेर पडल्याशिवाय समाजात माणसाला कोणत्याच गोष्टीची किंमत कळत नसते. एकदा घराबाहेर जाऊन पहा, खरं आयुष्य काय असतं ते समजून जाईल. डोकं शांत ठेवून आणि संयम ठेवून कुठल्याही गोष्टी केल्या की सगळ्या गोष्टी सोप्या होतात आणि आपला मार्ग सोपा होतो. आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीची जास्त अपेक्षा न करता आपल्या कर्मावरती आपण जर लक्ष दिलं आणि आपले प्रयत्न चालू ठेवले तर बघा, तुमच्या पुढे कुणीही नसेल की माणसामध्ये चांगले बदल होऊ शकतात. पण ज्या ठिकाणी काही बदल दिसत नसतील आणि वारंवार त्याच चुका पुन्हा होत असतील, पण तिथे तुम्हाला सावधगिरीने लक्ष द्यायचं आहे आणि सावधगिरीनेच तुम्हाला त्या गोष्टी ओळखायच्या आहेत. आज सोडायचे नाही आहे आणि तुमचे प्रयत्न तुम्हाला चालूच ठेवायचे आहेत, कारण प्रत्येक दिवस हा तुम्हाला एक संधी म्हणून बघायची आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचे रंग भरण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्वामी समर्थांचा हा अगाध महिमा तुम्हाला नेहमीच विस्मरणात आहे. तुम्ही प्रत्येक वळणावरती स्वामींना आठवण करत आहात, सगळ्यांच्या पाठीशी राहतात. आपण कर्म करत राहायचं, त्याचं फळ आपल्याला कधी ना कधीतरी मिळतंच. आणि हे मानत स्वामींची भक्ती करण्यामध्ये लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तारतात असा विश्वास प्रत्येक स्वामी बाळाला आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे नक्कीच जीवनाचं सार्थक होतं आणि ते होणारच. माणूस विचार करतच असतो, पण ते विचार चांगले असावेत आणि त्या विचारांची दिशा असते ती नेहमीच चांगली असावी, हे महत्त्वाचं आहे. हे आत्मसात केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळं वळण, एक वेगळी दिशा सापडणार आहे, एक वेगळा मार्ग सापडणार आहे. ज्यांना तुमचा आनंद भावत नाही किंवा तुम्ही सुखी असलेलं त्यांना बघवत नाही, त्यामुळं अशा लोकांचा फारसा विचार करायचा नाही. ज्यावेळी तुमच्या मनात येईल की आपण सगळं काही करू शकतो आणि आपण आपल्या मतावर ठाम आहे, आपला मार्ग चुकीचा नाही आहे, आपण प्रामाणिकपणे चालत आहोत, तर तुम्ही तुमचा मार्ग सोडायचा नाही. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकट आणून माणसांना आनंद मिळतो. त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा, नियतीचा फेरा हे सर्वत्र फिरत असतो. तुमच्या पापपुण्याचा हिशोब हा होतोच आणि स्वतःचं केलेले कर्म हे कधीही फिरून स्वतःकडे येतच असतं. कोणासाठी तुम्ही वाईट किंवा चांगले म्हणून स्वतःला अजिबात बदलवू नका, कारण तुम्ही कितीही चांगले राहिला तरी तुम्हाला समोरचे लोक नावं ठेवणारच आहेत. कारण तुम्ही जसे आहे तसे कोणाला आवडतही असाल आणि नावडतही असाल तर ते तुम्हाला स्वीकारतीलही आणि ज्यांना आवडणार नाही ते तुम्हाला सोडूनही देतील. त्यामुळे लोकांचा जास्त विचार करू नका. जीवनामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, रागात घेतलेला कोणताही निर्णय कधीच आयुष्य पुढे नेऊ शकत नाही. कारण प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागेवर योग्यच असतो. अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदललेली त्याची मनस्थिती. त्यामुळं तुमची मनस्थिती व्यवस्थित चांगली ठेवणं तुमच्या हातात आहे, कारण परिस्थिती आज ना उद्या बदलत असते. माणसाची याच गोष्टीला चुका होत असतात आणि अनेक चुका स्वामी माफ देखील करतात, पण वारंवार घडणाऱ्या चुका माफ करता येत नाही, ते अपराध ठरत असतात. त्यामुळं चुकांनाही काही मर्यादा असतात आणि त्या सुधारणालाही काही वेळ असतो. आयुष्यभर तुम्ही जर तुमचं मन मोठं ठेवलं, पण आता तुम्हाला कळेल की जगात फक्त मन मोठं ठेवून चालत नाही. फक्त घर किती मोठं आहे आणि बँक बॅलन्स किती मोठा आहे हे बघितलं जातं. तरी देखील तुमचं मन आणि तुमचं कर्म हे सगळ्यात श्रेष्ठ ठरतं.
तुम्ही कधी बरोबर होता किंवा तुम्ही कधी चांगल्या गोष्टी केल्या हे कोणीही लक्षात ठेवत नाही, पण जेव्हा तुम्ही चुकलात हे मात्र सगळेजण लक्षात ठेवत असतात. कारण एकदा धनुष्यातून बाण सुटला की तो माघार घेता येत नाही. तसंच बोलण्याआधी आपण जर विचार केला तर जी शब्दाची धार असते तर ती तुमच्या मनाला लागून राहणार नाही. हे प्रत्येकालाच कळेल असं नाही आहे, पण ज्याच्याकडे सहनशीलता आहे, ज्याच्याकडे भावना आहेत त्या लोकांनाच या गोष्टी कळणार आहेत. जेव्हा तुम्ही कोणासाठी काहीतरी चांगलं करत असता तेव्हा तुमच्यासाठीही कुठेतरी काहीतरी चांगलं नक्कीच घडत असतं, जे तुम्हाला दिसत नाही पण ते समर्थांना नक्कीच दिसत असतं. आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसा फरक पडतो आणि सगळ्या गोष्टी कशा चांगल्या होतात. आयुष्यामध्ये क्षणोक्षणी वाटतं की स्वामी नामाचा आधार स्वामी समर्थ असता कोणीही निराधार राहणार नाही. पैसे कमवायला जेवढी अक्कल लागते त्यापेक्षा जास्त अक्कल ते योग्य ठिकाणी कुठे खर्च करायचा आणि कसा करायचा यासाठी देखील तितकीच बुद्धी असावी लागते. गरज नाही की घर मोठंच असावं, पण जसं असावं ते सुखी आणि समाधानी असावं. आपल्या जीवनामध्ये संकट ही फक्त तुमच्यातली जी शक्ती असते, चिकाटी असते, संयम असतो ते पाहण्यासाठीच येत असतात आणि त्यातून तुम्ही कसं बाहेर पडता ही त्यावेळी तुमची परीक्षा ठरत असते. निष्ठावंत आणि चांगले लोक हे नेहमी साधारणच असतात, कारण ज्याला दिखाऊपणा करायची सवय असते आणि जे दिखाऊपणा करत असतात तिथेच काहीतरी पाणी मुरत असतं. त्यामुळं तुम्ही कष्ट करत असताना कधीही तुमचं शरीर थकतं, पण तुम्ही जर बुद्धीने विचार करत असाल तर तुमची बुद्धी कधीही थकत नाही, कारण आपण जे डोक्याने चालत असतो, विचाराने चालत असतो, त्यामुळं तुमचं मन नेहमीच खंबीर राहतं आणि कुठल्याही अडचणीवर तुम्ही सहज तोडगा काढू शकता. जीवनाच्या तुमच्या या वाटेवर तुमच्या स्वतःच्यावर तुम्ही जास्त विश्वास ठेवा. दुसऱ्याच्या बोलण्यावरती सहज विश्वास ठेवू नका. स्वतः अनुभव घ्या, मगच निर्णय घ्या. त्यामुळे तुमचं मन कधीच दुखणार नाही आणि तुमचं कुठलं नुकसानही होणार नाही. त्यामुळं आपण आपल्या आयुष्यामध्ये किती आनंदी आहोत याला महत्त्व नाही, तर आपल्यामुळे कोण आनंदी आहे आणि आपण कोणामुळे आनंदी आहोत याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे निराश होऊ नकोस. मी नेहमीच तुझ्या जवळपासच आहे. त्यामुळे डोळे बंद करून चिंतन कर आणि बघ मी तुझा विश्वास आहे. त्यासाठी तुमच्या विचाराने ते कायम तुमचे प्रयत्न चालू ठेवा आणि त्या आयुष्याला तुम्ही आणखीन सोपं करा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक वेळ आली की पाहिजे ते बदल नक्कीच होत असतात, पण त्यासाठी तुमच्याकडे थोडासा धीर आणि संयम ठेवायला हवा आणि तो असायलाच हवा. काहींचे दिवस लवकर बदलतात तर काहींचे मन लवकर बदलून जात असतात. त्यामुळे तुम्ही जसं आहात तसं राहा. संघर्ष खूप मोठा आहे आणि संकट पण खूप येतील, कारण आयुष्यामध्ये उतार चढाव हे प्रत्येकालाच येत असतात, पण फक्त जिद्द जिंकण्याची ठेवायची, म्हणजे खचून जाण्याचा प्रश्नच येत नाही. लोकांना तुमची जर गरज पडली तर तुम्ही चांगले असता आणि त्यांची गरज संपली की तुम्ही वाईट ठरत असता. एखाद्याने आपल्याला जर वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीही नाही आहे ज्याला सगळेच चांगलं बोलत असतील. जसे की सगळं मनासारख्या गोष्टी घडल्या तर देव तुमच्यासाठी चांगला आणि जर मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तर देव तुमच्यासाठी वाईट.